नमस्कार शेतकरी बांधवांनो, या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर या 5 जिल्ह्यात जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे, तर लवकरच या जिल्ह्यात जे की फक्त यामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश आहे, तर या 5 जिल्ह्यात पीक विमा जमा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये धुळे जिल्हा आहे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना आणि जळगाव, तर अशा जे की 5 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तक्रारी आल्या होत्या। तर ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रारी जर नोंदवलेल्या नसेल, तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम इथं मिळणार नाही। तर आता जी की नवीन GR नुसार ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार नोंदवलेली आहेत, तर अशा शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा करण्यात येणार आहेत। तर त्यामध्ये धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, तर इथं जे की 5 जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे। तुम्हाला जर तुमचा जिल्हा जसा काही ऍड होईल तर त्याबद्दल अपडेट मिळेल आपल्या चॅनलला। तर तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम अधिक मिळालेली नसेल 2022, 23 खरीप आणि रब्बी आणि 24चा जो काही खरीपचा, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे, तरच तुम्हाला जे की तुमचा राहिलेला पीक विमा आहे ते तुमच्या खात्यामध्ये इथे जमा करण्यात येईल। तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की अधिक पीक विम्याची रक्कम 1 रुपया जमा झालेली नाही, तर तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा होईल। तर आता 2025 आणि 26चा पीक विमा तुम्ही अगदी 1 रुपयामध्ये घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फॉर्म भरू शकता। जे की पीक विमा आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता 1 रुपयामध्ये पीक विमा भरता येणार आहेत, यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे। पीक विमा संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बरेच जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे, तर त्याचं लाईव्ह प्रूफ सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर लगेच पहा। थँक्यू।